तब्बल 20 वर्षे महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेत राहिलेल्या पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा अखेर निकाल लागलाय। मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने आज या बहुचर्चित खटल्यावर निर्णय देताना सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली। मात्र निकाल देताना न्यायालयाने तपास यंत्रणा, सरकारी पक्ष आणि माफीच्या साक्षीदाराच्या जबाबाबाबत अनेक गंभीर निरीक्षणे नोंदवली। पण न्यायालयात नेमकं काय घडलं? न्यायालयाने आरोपींना कोणत्या आधारावर दिलासा दिला? माफीच्या साक्षीदाराबाबत कोर्टाने कोणते प्रश्न उपस्थित केले आणि नेमकं हे संपूर्ण प्रकरण काय होतं, सगळं पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अमोल जाधव आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती। तारीख होती 3 जून 2006। नवी मुंबईतल्या कळंबोली परिसरात काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काजी यांची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती। या घटनेने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती। सुरुवातीला तपास स्थानिक पोलिसांकडे होता, त्यानंतर तो नवी मुंबई गुन्हे शाखेकडे गेला आणि अखेरीस उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयकडे सोपवण्यात आला। सीबीआयने आपल्या आरोपपत्रात माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह 9 जणांवर राजकीय वैरातून सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याचा आरोप केला होता। या खटल्यात तब्बल 127 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले होते, तर पारसमल जैन या आरोपीला माफीचा साक्षीदार करण्यात आलं होतं। सीबीआयच्या संपूर्ण प्रकरणात मोठा आधार या साक्षीदाराच्या जबाबावर होता। मात्र तब्बल 20 वर्षे चाललेल्या या खटल्याचा निकाल देताना न्यायालयाने सर्वप्रथम एक गोष्ट स्पष्ट केली: पवनराजे निंबाळकर आणि पद्मसिंह पाटील यांच्यात राजकीय वैर होतं हे पुराव्यामधून दिसून येतं। 2002 नंतर दोघांमधील संघर्ष वाढला होता। विधानसभा निवडणुकांमध्ये दोघे एकमेकांसमोर उभे टाकले होते, त्यामुळे राजकीय वैर असल्याचं मान्य करण्यात न्यायालयाला कोणतीही अडचण नव्हती। पण कोर्टाने इथेच एक महत्त्वाचा मुद्दा मांडला: एखाद्या व्यक्तीशी राजकीय वैर असणं आणि त्या व्यक्तीच्या हत्येचा कट रचणं या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत। वैर सिद्ध झालं म्हणजे गुन्हाही सिद्ध झाला असं मानता येत नाही, आणि याच ठिकाणी या खटल्यातील पुरावे न्यायालयाच्या कसोटीवर टिकू शकले नाहीत। या संपूर्ण प्रकरणाचा केंद्रबिंदू होता माफीचा साक्षीदार पारसमल जैन। सीबीआयचा मोठा दावा त्याच्या कबुली जबाबावर आणि त्यांनी दिलेल्या माहितीवर आधारित होता, पण न्यायालयाने त्याच्या जबाबाची सखोल तपासणी केली आणि अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले। पारसमल जैनने न्यायालयात सांगितलं होतं की 2009 मध्ये क्राईम ब्रांचने त्याला ताब्यात घेतलं, मात्र अधिकृत अटक करण्यापूर्वी अनेक महिने त्याला बेकायदेशीररित्या ठेवण्यात आलं। त्या काळात त्याला मारहाण करण्यात आली, मानसिक दबाव टाकण्यात आला आणि त्यानंतर त्याने कबुली जबाब दिला। विशेष म्हणजे या आरोपाचं ठोस खंडन आणि समाधानकारक स्पष्टीकरण सरकारी पक्षाकडून देता आलं नाही, आणि असं न्यायालयाने नमूद केलं। कोर्टाने या संदर्भात एक महत्त्वाचा प्रश्न विचारला: जर पारसमल जैनने आधीच कबुली दिली होती तर त्याला अधिकृतपणे अटक करण्यासाठी इतका वेळ का लागला? तो नेमका कुठे होता? त्याच्या ताब्याच्या नोंदी कुठे आहेत? या प्रश्नाची स्पष्ट उत्तरं तपास यंत्रणेकडे नव्हती, त्यामुळे न्यायालयाच्या मनात संशय निर्माण झाला। याशिवाय न्यायालयाने असंही समोर आणून दिलं की माफीच्या साक्षीदाराने 2 वेगवेगळे जबाब दिले आहेत आणि त्या दोन्ही जबाबामध्ये अनेक तफावती आहेत। काही महत्त्वाच्या मुद्द्यावर बदल झालेले दिसतात, त्यामुळे हा कबुली जबाब पूर्णपणे विश्वासार्ह मानणं कठीण असल्याचं कोर्टाने स्पष्ट केलं। इतकंच नाही तर सीबीआयच्या तपास पद्धतीवरही न्यायालयाने ताशेरे ओढले। पारसमल जैन यांच्या मुलीने लिहिलेल्या एका पत्राचा उल्लेख खटल्यादरम्यान करण्यात आला, मात्र त्या पत्राची नोंद, त्याची हाताळणी आणि त्या संदर्भातील तपास यामध्ये अनेक त्रुटी असल्याचं न्यायालयाच्या निदर्शनास आलं। हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असतानाही तपास यंत्रणांनी आवश्यक ती दक्षता घेतल्याचं दिसून आलं नाही, अशी टिप्पणी कोर्टाने केली आहे। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे माफीच्या साक्षीदाराचा नंतर नोंदवण्यात आलेला जबाब। न्यायालयाच्या मते एखादा आरोपी स्वइच्छेने कबुली देतोय का, त्याच्यावर दबाव आहे का, त्याची मानसिक स्थिती काय आहे याची खात्री करणं अत्यंत महत्त्वाचं असतं। मात्र या प्रक्रियेतही काही त्रुटी राहिल्याचं कोर्टाने नमूद केलंय। विशेष म्हणजे एका जबाबात न्यायाधीशांची स्वाक्षरी नसल्याचाही मुद्दा समोर आला आहे। यासोबतच सरकारी पक्षाच्या कामकाजावरही न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे। क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांना काही महत्त्वाचे प्रश्न विचारले गेले नाहीत, काही मुद्द्यांवर आवश्यक ती चौकशी करण्यात आली नाही, यामुळे अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले असं न्यायालयाने म्हटलंय। हे सगळे मुद्दे एकत्रितपणे पाहिल्यानंतर न्यायालयाने निष्कर्ष काढला की या खटल्याचा पाया अनेक ठिकाणी कमकुवत झाला आहे। फौजदारी न्यायव्यवस्थेमध्ये केवळ संशय पुरेसा नसतो, आरोपी विरुद्धचा गुन्हा कोणत्याही संख्येशिवाय सिद्ध होणं आवश्यक असतं। राजकीय वैर, संशय किंवा परिस्थितीजन्य बाबी या पलीकडे जाऊन ठोस पुरावे आवश्यक असतात, मात्र या प्रकरणात ते न्यायालयाला दिसून आले नाहीत। त्यामुळे न्यायालयाने माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह या खटल्यातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली। यामध्ये डॉक्टर पद्मसिंह पाटील, सतीश मंदाडे, मोहन शुक्ला, शशिकांत कुलकर्णी, कैलाश यादव, दिनेश तिवारी, पिंटू सिंग उर्फ मुख्य शूटर आणि छोटे पांडे
यांचा समावेश आहे. तब्बल 2 दशकं सुरू असलेल्या या खटल्यात सीबीआयने या आरोपींवर राजकीय वैरातून कट रचल्याचा आरोप केला होता. मात्र न्यायालयाच्या मते उपलब्ध पुरावे, साक्षी आणि साक्षीदारांमध्ये असलेली शंका गुन्हा सिद्ध करण्यासाठी पुरेशा नव्हत्या. त्यामुळे सर्व आरोपींना संशयाचा फायदा देत निर्दोष मुक्त करण्यात आला आहे. मात्र त्याच वेळी न्यायालयाने एक महत्त्वाचं निरीक्षणही नोंदवलं आहे. पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काजी यांची भरदिवसा झालेली हत्या ही अत्यंत दुर्दैवी आणि गंभीर घटना होती. मात्र न्यायालयाला भावना किंवा चर्चेच्या आधारावर नाही तर पुराव्यांच्या आधारे निर्णय घ्यावे लागतात आणि या प्रकरणात दोषी सिद्धीसाठी आवश्यक असलेली पुराव्याची साखळी पूर्णपणे सिद्ध होत नसल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलंय. 20 वर्षे चाललेला तपास, हजारो पानांचं आरोपपत्र, 127 साक्षीदार, अनेक तपास यंत्रणा, राजकीय आरोप प्रत्यारोप आणि महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेला हा खटला अखेर त्याचा न्यायालयीन शेवट झाला आहे. मात्र पवनराजे निंबाळकर हत्याकांड हे प्रकरण पुढेही महाराष्ट्राच्या राजकीय आणि न्यायालयीन इतिहासात कायम चर्चेचा विषय राहणार आहे. दरम्यान या निकालानंतर पवनराजे निंबाळकर यांचे पुत्र आणि धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. न्यायालयाचा हा निकाल आपल्याला मान्य नसल्याचं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. इतकंच नाही तर या निर्णयाविरोधात आपण सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असून न्यायासाठी लढा सुरूच ठेवणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटातील घडामोडी आणि ऑपरेशन टायगरमुळे ओमराजे निंबाळकर हे राज्याच्या राजकारणात चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेकडे केवळ धाराशिवच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागले. या निकालानंतर ते आपली राजकीय भूमिका जाहीर करतील अशी चर्चा सुरू होती. मात्र माध्यमांशी बोलताना त्यांनी घाईघाईत कोणताही निर्णय घेणार नसल्याचं स्पष्ट केलंय. मतदार, कार्यकर्ते आणि समर्थकांशी चर्चा केल्यानंतर पुढील भूमिका जाहीर करणार असल्याचं ओमराजे निंबाळकर यांनी सांगितलं आहे. त्यामुळे एकीकडे पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा न्यायालयीन अध्याय संपला आहे, तरी या प्रकरणाची राजकीय पडसाद आणि त्यातून पुढे होणाऱ्या घडामोडीकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहणार आहे. बाकी या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा लगाव बत्ती.